देशाच्या युवकांचं हित आणि त्यांचं भवितव्य यालाच सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही. पेपरफुटी प्रकरणात सर्व दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्यासाठी हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवलं जाईल, पंतप्रधानांचा निर्वाळा. नवी दिल्लीत जंतर मंतर इथं सुरू झालेल्या आंदोलनाला काल रात्री हिंसक वळण. पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार संघर्ष, पोलिसांवर दगड आणि बाटल्यांचा मारा. जंतर मंतरवरच्या आंदोलन स्थळावर झालेल्या दगडफेकीत 2 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 2 पोलीस निरीक्षकांसह पोलीस आणि शीघ्र कृती दलाचे सुमारे 12 जवान जखमी. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि चर्चेसाठी ही सरकार कटिबद्ध, मात्र केवळ राजकारणासाठी विरोधकांनी विद्यार्थ्यांचा वापर करणं दुर्दैवी, राजनाथ सिंह. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस ठाम. संसदेत नीट पेपर फुटीवर चर्चा करण्याची राहुल गांधी यांची मागणी. विरोधकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं उथळ राजकारण न करता संसदेत गंभीर चर्चा करावी, त्यातून सर्व तथ्य समोर येतील, जे.पी. नड्डा यांचा काँग्रेसवर निशाणा. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई न करण्याची हमी दिल्यास उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं मंत्र्यांना पत्र. सरकार विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारच, मात्र आंदोलनातून देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न निंदनीय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आज ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची होणार सुरुवात. 74 देशांमधले सुमारे 3000 खेळाडू 10 क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणार. आणि मध्य महाराष्ट्र आणि गुजरातसाठी हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, सुरक्षा दलांकडून बचाव कार्य जारी.